बेकर्स चॉईसमध्ये आपलं स्वागत आहे. आज ॲक्च्युली आम्ही चाललो आहे ज्युपिटर हॉस्पिटलला. माझं पायाचं थोडं ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्यासाठी जातो आहे. मग त्याच्यानंतर बहुतेक असं प्लॅन करतो आहे, दोघंच आहोत, तर एक पिक्चर टाकू मराठी. नवीन वर्षात मराठी पिक्चर टाकायचा विचार आहे. बघू करूया प्लॅन काहीतरी, पुढे दाखवेनच तुम्हाला काय करते. तर आता आम्ही रिक्षाने चाललो आहे. उबर बुक केले आम्ही. ॲक्च्युली कार बुक होत नव्हती, मग म्हटलं चल ऑटोनी तरी जाऊया, कारण टायमात पोचायला लागतं तिकडे. नाही 1 मिनिट लेट झालं तरी डॉक्टर निघून जातो. तर मग आम्ही आता तिथे पोचलो की मग मी तुम्हाला पुन्हा काय तिकडची स्थिती ती दाखव. 11ची अपॉइंटमेंट आहे, 11 वाजले. मी आता फोन केला होता तिकडे, ते म्हणाले ठीक आहे 10-1 मिनटं डॉक्टर वाट बघतील या म्हणून. ट्रॅफिक बघा किती लागलं आहे, चारी बाजूने ट्रॅफिक आहे. घरके ना घाटके चालू आहे आम्ही. अपॉइंटमेंट होती, 1 वाजायला आला आहे. भूक लागली आहे. डॉक्टरांनी आतमध्ये बसायला सांगितले, पण अजून डॉक्टर आले नाही आहेत. आता असं मला टेन्शन आलं आहे, कारण की मला वाटत नाही पिक्चर बघायला जाणं होईल. त्यातूनही जर लवकर उरकलं तर शेवटी फायनली दिव्याला कॅन्सल करून आम्ही कुठे झाला पडती पलावाला. ओले आले तर नाहीच टायमात मिळत आहे, मग सुके आम्ही करू काय डंकी विंकी बघू. तर बघू, फक्त डॉक्टरांच्या लवकर येण्यावर आहे. थकलो वाट मैं तो फिर से थक गई. आम्ही ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीकडे गेलेलो. आम्ही पिक्चरला जाण्यासाठी पलावासाठी हे केलेली रिक्षा, पण प्रॉब्लेम असा झाला मध्येच मला मैत्रिणीकडे जायचं होतं फ्रेश आणायला. ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, माझी एनर्जी. तर झालं असं की मी मैत्रिणीकडे गेली, तर मैत्रिणीने माझ्या हातात चिकनचा डबा ठेवला. मी हवरटासारखा घेतला. मंगळवार आहे त्याचं लक्षात. प्रश्न तो नाही, पण प्रॉब्लेम असा झाला की हॉलमध्ये म्हणजे पिक्चरच्या हॉलमध्ये घेणार नाही किंवा मॉलमध्ये जायलाच देणार नाही, कारण हातात चिकनचा डबा. म्हणून मग फायनली आमचा प्लॅन ड्रॉप झाला आणि आम्ही मग तिकडनं शेअर ऑटो केली आणि आम्ही आता कोणत्या हॉटेल आहे, गोविंदाश्रम हॉटेलला आलो. आता आम्ही पावभाजी आणि फालुदा ऑर्डर केली. थोडासा तेजस म्हणते, तेजसच येतो माझ्या तोंडात. जास्त मूड ऑफ झालेलं मला माहिती आहे, करतो आहे, बट इट्स ओके. मी त्याला घेऊन जाईल. त्याचे 2-3 पिक्चर माझ्यावर उद्या आहे. बघूया आता आम्ही काही खातो आहे. थोडंसं जरासं इथे मला काम पण आहे. ह्याच्यामध्ये कोमट पाण्यामध्ये पनीर घातले, कारण हे पनीर बाहेरचं आहे. थोडंसं कोमट पाण्यात घातलं की ते ना एकदम सॉफ्ट होतं, छान. ॲक्च्युली झालं असं, आजचा टाय फिश झाल्यामुळे दक्षला खुश करण्यासाठी दक्षची आवडते डिश बनतात. तर आपण ही रेसिपी बघूया. पुलाव तयार होतोय. दक्षासाठी नाही खास. याची रेसिपी तुम्ही शॉर्ट्समध्ये अपलोड करेल ना.
डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण